सर्वांना नमस्कार. कोवळी कळी या स्टोरीचे 22 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. कुसुमचे सासू सासरे खूप रात्र झाली तरी TV पाहत बसले होते. कुसुम थकून झोपली होती एका कोपऱ्यात आणि अचानक बाळ रडायला लागलं. त्याला भूक लागली होती म्हणून. कुसुमने बाळ भिंतीच्या कडेला झोपवलं होतं, कारण ते रात्री उठून कुणीकडे पण फिरतं म्हणून, आणि तिचंही तोंड भिंतीकडे होतं. मग ते तिच्या छातीशी दुधासाठी चाळा करायला लागलं. कुसुमने ब्लाऊजचे हुक काढून पदर बाजूला सारून त्याला स्तनपान करायला सुरुवात केली. बाळ दूध पिऊन लगेच झोपलं. मग कुसुमनं झोपेतच तिची कूस बदलली. तिला आता भान नव्हतं की घरात ती एकटी नाही. ती झोपेत होती आणि सगळं विसरून गेली. रात्रीच्या 12 वाजून गेल्या होत्या. तिचे सासू सासरे आणि तो दीर तिच्यापासून थोड्या अंतरावर बसले होते, पाय पसरून, आणि झोपेत कुसुमनं कूस बदलली. तिचा पदर तिच्या छातीवरून बाजूला होऊन गळ्यात आला होता, पण खाली अजिबात पडला नव्हता, आणि ब्लाउजचे 3 हुक काढल्यामुळे तिचा एक स्तन उघडा पडला होता आणि ती कूस बदलून छताकडे तोंड करून झोपली. तिची साडी किंचित वर गेली होती आणि ते पाहून तिचा धीर तिच्याकडं अधाशी नजरेनं पाहत होता. मग त्यानं तिच्या सासू सासऱ्याकडं पाहिलं तर ते बसल्या बसल्या पेंगत होते. त्यांचं रोज असंच असायचं. तिथंच बसून पेंगायचे, पण वेळेच्या आधी उठायचं नावच घेत नव्हते. मग तो उठून तिच्याजवळ जाऊन बसला आणि त्यानं पुन्हा एकदा त्याची अधाशी नजर तिच्या शरीरावरून फिरवली आणि जीभ चाटली. कुसुम खूपच सुंदर दिसत होती. त्याच्या बायकोपेक्षाही जास्त सुंदर वाटत होती ती त्याला. तसंही त्याच्या बायकोचं मन त्याच्यापेक्षा जास्त बाहेरच्या पुरुषांवर असायचं. बाहेरच्या पुरुषांना वेगवेगळे चाळे करून खेळवायचं, भुलवायचं आणि त्यांच्याकडून हवी ती वस्तू घ्यायची, पैसे घ्यायचे, त्यावरच तिचं घर चालायचं. मेकअपचं साहित्य, महागडे कपडे, साड्या विकत घ्यायच्या आणि ते घालून नखरे करायची. ती थोडीशी शिकली होती म्हणून इंग्लिशही बोलायची. आणि पुन्हा नवीन पुरुष जाळ्यात ओढायचं काम करायचं. कुसुमचा दीर शेतात काम करायचा, मळका सळका होता तो, म्हणून ती त्याला रात्री जवळ येऊ देत नव्हती. या गोष्टीवरून घरात तिला कोणीच काही म्हणू शकत नव्हतं, कारण तिच्या सासऱ्याचं सुद्धा बाहेर लफडं होतंच की. त्यामुळे ती खूप जास्त निर्ढावलेली होती. आता तो तिच्याजवळ बसून तिची छाती पाहत होता. त्याला खूप इच्छा झाली होती तिला स्पर्श करण्याची. मग त्यानं त्याचा हात तिच्या पायावर ठेवला आणि त्याला कसं तरीच झालं. मग त्यानं पुन्हा तिच्या सासू सासऱ्याकडे पाहिलं तर ते अजूनही पेंगतच होते. TV तसाच चालू होता. आणि मग त्यानं पुन्हा थोडीशी हिंमत करायचं ठरवलं. कुबेरला जर हे सगळं कळलं तर आता तो त्याला जिवंत सोडणार नव्हता. पण यावेळी असा विचार त्याच्या डोक्यात आलाच नाही. त्याला फक्त कुसुम दिसत होती आणि त्यानं हळूच तिच्या उघड्या छातीवर एक बोट ठेवलं आणि लगेच पाठीमागं घेतलं. आता त्या छोट्या स्पर्शानं कुसुमला काही नाही झालं, पण याच्या शरीरात मात्र आग पसरली होती. आणि त्यानं आणखी थोडी हिंमत दाखवत तिची साडी अजून वर घेतली आणि तिच्या मांसल पिंढऱ्या पाहून त्याच्या पोटात खड्डा पडला. त्याच्यातला पुरुषार्थ जागा झाला आणि आता त्याला काहीतरी करू वाटत होतं. आता त्याला वाटलं की तिची साडी वर घेतली तरी ती झोपेत आहे. याचा अर्थ तिला काही कळणार नाही की तो काय करतोय. तो खूप चेकाळला होता. तिला बघून त्याला खूप गुदगुल्या होत होत्या. अशी तर ती त्याच्यासमोर 1 मिनिट थांबत नव्हती. त्यानं तिला आंघोळ करून आलेली सुद्धा पाहिली होती. तेव्हापासून तो तिच्यावर मरत होता, पण मध्येच खूप काही घडून गेलं. कुसुम त्याला सामील असती तर खूप बरं झालं असतं, असं त्याला वाटलं. आणि कुबेरची बायको मी अंगाखाली घेतली की त्याला आनंद होणार होता. कुबेरचा बदला घेतल्याचं समाधान होणार होतं. मग ती झोपली आहे हे पाहून आणि कोणाची त्याच्याकडं नजर नाही हे बघून त्याची अजून हिंमत वाढली. मग त्यानं तिची छाती प्रेस करायचं ठरवलं आणि त्यानं हळूच तिच्या ब्लाऊजला हात लावला. तसा अचानक कुसुमचा लहान दीर झोपेतून उठून घरामागे जाऊन लघुशंका करून आला होता. आज तो TV बघायला आला होता, पण लगेच जाऊन झोपला होता परत. आणि TVचा अजूनही आवाज येतो हे ऐकून तो आईबाबांना उठवून घरी घेऊन जायला आला होता. आणि तो चुलत दीर तिची छाती प्रेस करणार होता. इतक्यात दारात तिचा सावत्र दीर आला आणि म्हणाला, ए भावड्या, हे काय करतोस? तू वहिनीजवळ का बसला आहेस? तसा तो दीर खूप घाबरला. विजेचा झटका बसावा तसा मागे सरकला आणि
काही नाही अरे, ते मच्छर बाळाभोवती येत होता आणि त्याची झोपमोड होत होती म्हणून त्याला मारत होतो, असं म्हणून बाहेर पळाला. आता त्याच्या तोंडचं पाणी पळालं होतं, कारण त्याची चोरी पकडली गेली होती. पण त्यानं हे पाहिलं असेल का की तो कुसुमच्या छातीला हात लावणार होता, की तो झोपेत होता, काय माहीत. असं म्हणून तो विचार करत करत त्याच्या घरी गेला. आधी थोडा वेळ तो अस्वस्थ झाला होता, पण नंतर कुसुमचे दिसणारी गोरी छाती त्याला आठवली आणि तो पुन्हा तिच्या स्वप्नामध्ये हरवला. पण तिच्या सावत्र दिरानं सगळं ओळखलं. त्याला त्याच्या त्या चुलत भावाची हालचाल काही संशयास्पद वाटली. कुसुमचा सावत्र दीर आता लग्नाला आला होता. त्याला सगळं समजत होतं. तो त्याच्या चुलत भावाविषयी सगळं ऐकून होता आणि तो नक्कीच काहीतरी घाणेरडं करणार होता वहिनीसोबत, हे त्यानं ओळखलं. मग त्यानं त्याच्या बापाला आईला उठवलं, बाहेर काढून घेऊन गेला आणि कुसुमकडे न बघताच त्यानं दरवाजा लावून घेतला. पण बाहेरून नुसती कडी लावून जाणं त्याला सेफ वाटत नव्हतं. आणि आता त्यानं बाहेरून कुलूपच लावलं, कारण त्यालाही माहीत होतं की आता वहिनी थेट सकाळीच उठणार आणि सकाळी ती उठायच्या आत आपण कुलूप उघडायचं. खरंच तो खूप चांगला होता. अनेक वेळा कुसुम त्याला दिसायची आंघोळ करताना किंवा बाळाला दूध पाजताना घरात झोपलेली, पण तो तिच्याकडे नजर उचलूनही बघत नव्हता. आणि हल्ली हल्ली तर तो आईने काही काम सांगितलं की तिच्याकडे जातही नव्हता. आईला म्हणायचा, तूच जा आणि तुझं काय असेल ते बघ. आता सकाळी झाली होती आणि त्यानं गुपचूप कुलूप उघडलं. त्याला रात्रीचा प्रसंग पुन्हा आठवला. त्याच्या भावाने त्याला सांगितलं होतं की मच्छर हकलत होतो, पण घरात तर मच्छर नव्हताच. घरात तर काय, पण त्यांच्या अख्ख्या परिसरात एकही मच्छर नव्हता. म्हणजे नक्कीच त्याच्या मनात काहीतरी वाईट होतं. मग आता तिच्या दिरानं ठरवलं की त्याच्यावर नजर ठेवायची. कुसुमला मात्र या गोष्टीचा थांगपत्तासुद्धा नव्हता आणि तिला जर हे कळलं असतं तर तिचं काय झालं असतं कुणास ठाऊक. त्याच्या घाणेरड्या हातानं त्यानं तिला स्पर्श करणं तिला मंजूर नव्हतं. मग आजही तसेच सासू सासरे हातपाय पसरून TV पाहत होते. कुसुम तशीच ते कधी घराच्या बाहेर जातील आणि मी कधी दरवाजा लावून झोपते याची वाट पाहत होती. तिचा दीर अभ्यास करत होता आणि तो चुलत दीर आजही कालच्या रात्रीसारखं काहीतरी कुसुमचं बघायला मिळेल म्हणून आजही तिच्या सासऱ्याकडे आला होता. आणि आजही तिच्या सासऱ्याने त्याला कुसुमच्या घरात बोलवलं आणि त्याच्या मनासारखं झालं. पण कुसुम अजूनही जागीच होती आणि तो ती झोपण्याची वाट पाहत होता. आणि इतक्यात तिचा सावत्र दीरसुद्धा तिथेच आला आणि आई बापाला म्हणाला, तुम्ही चला बरं घरी, किती TV बघता. सासरा म्हणाला, अरे बघू दे की, भारी पिक्चर लागला आहे. तिचा दीर म्हणाला, पण तुम्ही तर पिक्चर बघतच नाही, मध्येच झोपता, मग उगीच वहिनीला कशाला जागवायला लावता. सासू म्हणाली, तिला कोण जाग म्हणतंय, तिला झोप म्हणालो की नाही आम्ही. आम्ही तिला म्हणालो की आम्ही जाताना तिला उठवतो, पण तिलाच विश्वास नाही आमच्यावर, पहारा देत बसते आमच्यावर. मग इतक्यात तो चुलत दीर म्हणाला, पेंट्या, आज तुला अभ्यास करायचा नाही का, तू जा आणि अभ्यास कर. तिचा सावत्र दीर BAच्या शेवटच्या वर्षाला होता, पण अभ्यासात खूपच सुमार होता. म्हणून कसाबसा एवढं वर्ष पूर्ण करून त्याचं लग्न करून द्यायचं होतं. त्याला अभ्यासापेक्षा जास्त गोडी शेतीची होती. तिच्या सासऱ्यानं कुबेरला शेतीचं एकही काम शिकवलं नव्हतं, पण छोट्या मुलाला मात्र सगळी कामं शिकवली होती, अगदी बैलगाडी चालवण्यापासून. मग तिचा सावत्र दीर म्हणाला, हो ना, आहे ना माझा अभ्यास, असं म्हणून त्यानं त्याचं अभ्यासाचं सगळं साहित्य घेतलं आणि तिथेच येऊन अभ्यास करत बसला. आणि तिच्या चुलत दीरानं तोंड वाकडं केलं. आज बहुतेक त्याची इच्छा पूर्ण होणार नाही असं त्याला वाटलं. आणि कुसुम तिच्या सावत्र दीराला म्हणाली, रावसाब, तुमची परीक्षा जवळ आली ना, मग खूप अभ्यास करा, खूप शिका आणि मोठे व्हा. आज मी जर शिकली असती तर तुमच्याच इयत्तेत असती. आणि तिचा दीर म्हणाला, वहिनी, शिकून तरी काय फायदा, माझं नाही लक्ष लागत अभ्यासात, मी शेतीच करणार आहे. आणि ती म्हणाली, रावसाब, तुमचा भाऊसुद्धा शिकला नाही, ते तर फक्त 8वी पास आहेत, निदान तुम्ही तरी शिका आणि नोकरीला लागा. सरकारी नोकरी पाहिजे तुम्हाला, असं आत्याचं स्वप्न आहे. दीर म्हणाला, तिला काय जाते स्वप्न बघायला, इथं अभ्यास किती करावा लागतो माहीत आहे का वहिनी, रात्रभर डोळे फुटेपर्यंत अभ्यास केला तरी अर्धी पण मार्क पडत नाहीत. आणि चुलत दीर म्हणाला, अरे पेंट्या, TV बघत बघत कुठं अभ्यास करतात का, अशी कशी पडतील मार्क.
तू तिकडे जाऊन अभ्यास कर, तिथे तुला कोणी डिस्टर्ब करणार नाही. इथं किती डिस्टर्ब होतं आहे दिसतंय ना. आणि आता तो बोलायला लागला आणि कुसुम बोलायची बंद झाली. आणि तिचा सावत्र धीर चुलत धीराला म्हणाला, भावड्या, तिकडे एकटा बसलो की झोप लागते, म्हणून इथं कालव्यात बसलो की झोप उडते ना. आणि असाही मी कुठे जास्त हुशार आहे, जमल तेवढं करणार आणि सोडून देणार. पण तुला नाही का झोप आली, तुझा की झोपायला. आणि तो म्हणाला, मला इथूनच शेतात जायचं आहे, आज रात्र पाळी आहे आमची, म्हणून थांबलो आहे. आणि आता तिच्या चुलत धीराला वाटलं की तिचा सावत्र धीर नॉर्मल बोलतोय, म्हणजे त्याला काहीच कळलं नाही वाटतं की तो काल रात्री कुसुमजवळ बसून काय करणार होता. आणि त्यानं मारलेली मच्छरची थाप पटली आहे त्याला, असं वाटलं. आणि इतक्यात तिचा सावत्र धीर म्हणाला, पण काय रे भावड्या, आपल्या इथे एक पण मच्छर नाहीत, तर तुलाच कुठून काल मच्छर दिसला बाळाजवळ. मला तुला विचारायचं होतं, पण तू लगेच पळून गेला रात्री. तसा इतका वेळ रिलॅक्स असणारा तो चुलत धीर गडबडला आणि कुसुमने सुद्धा कान टवकारली. तिला जरा शंका आली की रावसाब असं का बोलत आहेत. आणि ते कधीच अभ्यास करायला इथं येत नाहीत, मग आज कसे काय आले. पण तेव्हा काहीच नाही, तिनं विचारलं. मग सावत्र धीर म्हणाला, पण जरी असेल एखादा मच्छर, तरी कुबेर भावड्या आल्यावर मी त्याला सांगतो की तुला बाळाजवळ मच्छर दिसला होता, मग कुबेर भावड्याबरोबर बंदोबस्त करेल त्या मच्छरचा. असं म्हणताच मग तो धीर बरं बरं म्हणून निघून गेला. आणि मग ती म्हणाली, रावसाब काय हो, कसला मच्छर, रात्री तर आत्या मामा पण इथं होते ना. धीर म्हणाले, मामा आत्या तर झोपतात लगेच, ते कुठं जागे असतात, पण वहिनी तुम्ही दार बंद करून झोपत जावा. असं म्हणून तो बाकी काही न सांगता पुस्तक उचलून निघून गेला. आणि कुसुमला बरं वाटलं ते ऐकून. सावत्र असला तरी तिचा धीर चांगला होता मनानं आणि स्वभावानं खूप चांगला होता. बाकी काही नसलं तरी चालेल, त्यानं आईचं ऐकून कधीच बाळ आणि कुबेरला माया लावली नाही, पण स्वभाव मात्र घाणेरडा नव्हता त्याचा. आधी आधी कुबेर कुसुमला मारायचा तेव्हा धीर तिला वाचवायला यायचा आणि कितीतरी वेळा त्यानंच कुबेरचा मार खाल्ला होता. मग असेच काही दिवस गेले. पुन्हा तो धीर घरी आला नाही आणि कुबेर घरी आला. तो काहीच न सांगता अचानक आला आणि त्यानं आल्यापासून दार बंद करून घेतलं होतं. कुसुम म्हणाली, अहो काय झालं, असं का दार बंद केलं आहे तुम्ही, तेही इतक्या लवकर. तो म्हणाला, असू दे थांब. मग कुसुमनं आतल्या आत खूप छान स्वयंपाक केला. तोपर्यंत कुबेर बाळासोबत बोबड्या बोलत गप्पा मारत होता, त्याच्यासोबत खेळत होता. आणि कुबेरनं आतल्या आत जेवण केलं. मग तिनं बाळ पोटभर दूध पाजून झोपवलं आणि हळू आवाजात त्यानं TV सुरू केला आणि एक रोमॅन्टिक पिक्चर लावला. आणि तो पिक्चर बघत बघतच ते दोघे हळूहळू एकमेकांच्या मिठीत आले आणि त्या दोघांचा रोमॅन्स सुरू झाला. इतक्यात दारावर थाप पडली. कुसुम आजही दरवाजा लावून बसली. कुसुम, दरवाजा उघड, अशी तिची सासू म्हणाली. आणि कुसुम त्याला म्हणाली, अहो मला दरवाजा उघडू द्या ना. तसं त्यानं तिचं तोंड दाबलं आणि म्हणाला, काही गरज नाही दरवाजा उघडण्याची. ती म्हणाली, अहो त्याचा गैरसमज होईल आणि ते पुन्हा अफवा पसरवतील माझ्याविषयी. कुबेर म्हणाला, मला तेच बघायचं आहे की ते काय काय म्हणतात. असं म्हणून त्यानं तिला गुदगुल्या करायला सुरुवात केली आणि तिच्या हसण्याचा खूप खूप आवाज बाहेरपर्यंत येत होता. पण कुबेरचा आवाज येत नव्हता आणि सासू सासऱ्यांना वाटलं खरंच तिच्यासोबत कोणीतरी पुरुष आत आहे, कारण दारात एका पुरुषाची नवी कोरी चप्पल होती. मग त्यांनी खूप दरवाजा वाजवला, पण शेवटपर्यंत दरवाजा उघडला नाही. सासू म्हणाली, बघा बघा किती निर्लज्ज आहे ही, नुसती सती सावित्रीचा आव आणत होती, पण ही सुद्धा छिनाल निघाली. नवऱ्याच्या माघारी राजरोसपणे पुरुषांसोबत खुलेआम दात काढते, हिला कसलीच लाज नाही. सासरा म्हणाला, आता अजिबात काही बोलू नकोस, एक काम कर, तू माझं अंथरूण पांघरून इथंच आणून दे आणि एक काठी पण आणून दे. आता मी इथंच झोपतो रात्रभर आणि तिचा जो कोणी यार आहे त्याला अजिबात बाहेर पडू देणार नाही मी. आज बघूयाच तो कोण आहे आणि त्याला पकडून ठेवू आणि लगेच कुबेरला फोन करून तातडीनं बोलवून घेऊ. आणि कुबेर आला की त्याला सगळं सांगायचं, म्हणजे तो चांगली तिची कातडी सोलून काढेल.
असं मनात ठरवूनच सासू पुन्हा घरी गेली. आणि सासू परत येऊन म्हणाले, अहो दरवाजाला बाहेरून कडी लावा, नाही तर तुम्ही झोपाल आणि तो पळून जाईल. आणि मग सासरा तिथेच दरवाजाला बाहेरून कडी लावून झोपला आणि मनात म्हणाला, आता कुठं जाशील. कधीतरी तावडीत सापडलीस ना. मग आता सकाळ झाली तरी कुबेरने तिला लवकर बाहेर सोडली नाही. आणि तिचा सासरा म्हणाला, आता बघतोच मी, तो नक्की आहे तरी कोण. आता हे समजलंच पाहिजे. असं म्हणून तो तिच्या दाराच्या बाहेरच बसला. रात्रीची चप्पल दरवाजात होती, अजूनही तशीच होती. म्हणजे तो माणूस अजूनही आत आहे असं त्याला वाटलं. इतक्यात सासूनं वस्तीवरची माणसं गोळा केली. 5 पंच गोळा केले कुसुमच्या अब्रूचे धिंडवडे काढण्यासाठी. आणि आता हे तिच्या चुलत दिराला सुद्धा समजलं आणि तो म्हणाला, खूपच आतल्या गाठीची निघली ही. मला नाही म्हणाली आणि दुसराच पकडला. मग तो सुद्धा खूप मोठी जाड काठी घेऊन दरवाजाच्या बाहेर बसला. तो जो कोणी आहे कुसुमचा यार बाहेर येईल म्हणून त्याला फटके देण्यासाठी.